कोणाला तरी मोबाईल माझ्या रामेश्वरनी त्या ठिकाणी मोबाईल दाखवला आणि मी त्यांना मोबाईलवरून धमकी दिली आणि म्हणून पुण्याला ही घटना घडली आणि म्हणून त्यांनी पुण्याला तर तो गुन्हा नोंदवला नाही, पण मुक्ताईनगरला निंभोरा आउट पोलीस स्टेशनात तिथे एका PSI कडे त्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करावी किंवा ती केली गेली होती आणि ती करण्यासाठी अनिल देशमुखांनी SP-वर दबाव आणला. SP-नी मलाही सांगितलं वारंवार की भाऊ, हा 3 वर्ष 12 दिवसांनी मी तुमच्यावर असा गुन्हा कसा काय दाखल करू शकतो. त्यांनी सांगितलं पुण्याला घटना घडली तर पुण्याला करा, पण त्यांनी ते कुणी ऐकलं नाही. तुम्ही तिथेच करा, मुक्ताईनगरमध्ये तिथेच दाखल करा. आणि म्हणून वारंवार SP-वर खूप दडपण आलं. SP-नी मला सुद्धा सांगितलं होतं आणि या बाबतीमध्ये मी स्वतः अनिल देशमुखांशी बोललो होतो. त्यांना विचारा की बाबा तुम्ही असे खोटे गुन्हे दाखल काय करायला होता 3 वर्ष 3.25 वर्षांनी, आणि मी काय तर फोनवर कोणाला धमकी दिली, हा गुन्हा होऊ शकतो. पण त्या केसला मोका लागू होता म्हणून त्या केसमध्ये मला टाकायचं होतं की मलाही मोका लागेल, हा त्या मागचा येत होता आणि म्हणून खोटी कंप्लेंट त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेली होती. या संदर्भामध्ये पुरावा म्हणून मी तुम्हाला सांगेल की जे यातले मास्टर माइंड होते ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण, विशेष सरकारी वकील, स्पेशल PP यांचं जे संभाषण रेकॉर्ड झालेलं आहे, जे देवेंद्रजींनी त्याचं सगळं ते रेकॉर्डिंग विधानसभेमध्ये वाजवलं होतं, त्यातही त्यांनी म्हटलेलं होतं, याचा उल्लेख त्यांनी त्यात केलेला होता. या खोट्या कंप्लेंटचा की माझं डोकं कसं चालतं बघा, 3 वर्ष 12 दिवसांनी मोबाईलचं कुठलं रेकॉर्डिंग राहत नाही, त्याचं ट्रॅकिंग राहत नाही आणि म्हणून 3 वर्ष 12 दिवसांनी मी हा गुन्हा दाखल करायला लावला. त्या ठिकाणी याला डोकं लागतं, क्रिमिनल माइंड लागतो त्याच्यासाठी. हे प्रवीण चव्हाणांनी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि अनिल देशमुखांनी कशी मदत केली या कामामध्ये याचं त्यांनी कौतुक केलेलं तोंड भरून, की त्यांनी लगेच ऐकलं, लगेच SP-ला कसा दाटला, कसा गुन्हा दाखल करायला लावला खोटा, याचा उल्लेख अगदी स्पष्टपणे ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांनी केलेला आहे. या विरोधात तुम्ही काय, तुमची भूमिका काय असणार? नाही, आमची भूमिका काय, आम्ही या संदर्भामध्ये तर CBIने चौकशी केलेली आहे. CBIने चौकशी केलेली आहे संदर्भामध्ये, कारण आमचं सरकार आल्यावर आम्ही सांगितलं की बा याची चौकशी CBIकडूनच व्हावी. कारण हा पेनड्राईव्ह देवेंद्रजींनी सभागृहात दाखवल्यानंतर सरकार त्यावेळेला उद्धवजींचं होतं, आघाडीचं होतं आणि त्यावेळेला आमचं तिथल्या पोलिसांवर ते म्हणजे आम्ही आमच्या पोलिसांकडून चौकशी करतो, पण आमचा तुमच्यावर भरोसा नाही ना, कारण तुम्ही जेवढ्या खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केलेले आहेत. आणि म्हणून आम्ही सांगितलं की याची चौकशी CBIकडून करा आणि ती चौकशी मग सुदैवाने आमचं सरकारही आलं. आमचं सरकार आल्यावर मग आम्ही ते CBIकडे सोपवलं आणि CBIने त्याच्यामध्ये अतिशय विस्तृतपणे अतिशय स्पष्टपणे चौकशी केलेली आहे. त्या चौकशीमध्ये मला वाटतं जे खरं असेल ते SP-नी सांगितलं असेल, मुंडेंनी तेच त्यांनी सांगितलं असेल आणि त्यांनी सांगितल्यापेक्षा या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे की अनिल देशमुखांनी कसा गुन्हा दाखल करायला लावला खोटा, किती जोर त्यांनी SP-वर दिला, कसं गिरीश महाजनांना फसवायचं होतं, याच्यामध्ये मोकामध्ये टाकायचं होतं, हे त्या पेनड्राईव्हमध्ये आलेलं आहे सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार. जाणीवपूर्वक सोडवून देणे केलं गेलं असेल. माधुनीला काय म्हणाल, तो पेनड्राईव्ह जर आपण बघितला तर काहीही करून गिरीश महाजनना फसवा, गिरीश महाजनला जेलमध्ये टाका. गिरीश महाजन संपले म्हणजे मग देवेंद्र फडणवीस संपले, ते संपले म्हणजे भाजप संपली, वरतून मला आदेश आहे. हे PP जे सरकारी वकील आहेत विशेष प्रवीण चव्हाण, हे वारंवार सांगतायत ना, आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सरळ सिनेमासारखं. हे आम्ही काही तोंडी सांगत नाही कोणाची म्हटलं म्हणून, त्याचं रेकॉर्डिंग आहे आणि ते देवेंद्रजींनी सभागृहातच दिलेलं आहे. आणि म्हणून सूडबुद्धीने खूप कामं झालेत त्याच्यामध्ये. देवेंद्रजींनाही फसवा, अजून आमच्या 1-2 मंत्र्यांना फसवा, पण गिरीश महाजनांना नक्की त्यात फसवा. यात फसत नसतील तर एखादे ते मुंबई नाशिकहून जळगावला जात असताना पोलिसांना गाड्या अडवायला लावा चौकशीच्या नावाखाली. त्याच्यामध्ये मग त्यांची डिक्की उघडा, त्यांच्या डिक्कीमध्ये काहीतरी अंमली पदार्थ टाकून द्या, चरस गांजा हेरोईन टाकून द्या, ड्रग टाकून द्या आणि त्यात त्यांना अटक करा. 2 वर्ष सुटणार नाही त्यातून. ते हे स्पष्ट त्या रेकॉर्डिंगमध्ये, व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आणि तुमचे सरकारी वकील, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे बोलत आहेत, असं प्लॅनिंग करतात आमचं मला अडकवण्यासाठी. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, त्याला कोणाला काही विटनेसची गरज नाही. फडणवीसांनी माणूस पाठवला, त्या ॲफिडेव्हिट करायला सांगितले, उद्धव ठाकरेंच्या नावाने खोटा आरोप करायचा, आदित्य ठाकरेच्या नावाने खोटा आरोप करायचा, हे प्रकरण चाललं. यात आता श्याम मानव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ते खरं होतं बुवा, फडणवीसांनीच त्यांना कोर्टा विषय मला नाही माहिती. अनिल देशमुखांनी जळगावच्या एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की त्यांना फसवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी काही बनावट कागदपत्र करून त्याच्यावरती तुम्हाला जर याच्यातनं सुटका करून घ्यायची असेल तर याच्यावरती सही करा, उद्धव ठाकरेंच्या विरोधात आरोप करा, शरद पवारांच्या विरोधात आरोप करा, असं लिखित
फडणवीसांनी कागद पाठवलेला होता माणसात असं त्यांनी म्हटलं. अतिशय फेक आहे. आता काही सांगायचं काही बोलायचं देवेंद्रजी असं कधीही करणार नाही. काही गरज नाही ना असं करण्याची, अजिबात गरज नाही. पण मला वाटतं हे सगळं कपोलकल्पित आहे, ही सगळी फेक आहे. पण आमचं मी जे सांगतो आहे ते अतिशय सत्य आहे. तिचं व्हिडिओ रेकॉर्डिंगच आहे अधिकाऱ्यांमध्ये प्रवीण चव्हाणमध्ये बोलतानाचं आहे. तोंड भरून त्यांनी अनिल देशमुखांचं कौतुकही केलेलं आहे की अनिल देशमुख किती चांगले आहेत, ते लगेच ऐकतात, कुठलाही शब्द टाळत नाही. आणि अनिल देशमुखांना मी हे 3-4 वेळा भेटून वारंवार सांगितलं की तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा का दाखल करतायत, तुम्ही आणि मी सोबत आहोत, मी तुमच्यापेक्षा सिनियर आहे अशा सभागृहामध्ये, हे मी त्यांना सांगितलेलं आहे. हे योग्य नाही असं चुसण्याचं राजकारण. पण त्याने म्हणे माझ्यावर प्रेशर आहे, माझ्यावर खूप दबाव आहे, हे अनिल देशमुखाला वारंवार सांगत होते. आणि म्हणून त्यांनी SP-ला दमदाटी करून अगदी खालच्या भाषेमध्ये बोलून त्यांनी हा गुन्हा रजिस्टर करायला लावला. ही वस्तुस्थिती आहे. पण यात कोण तुम्हालाच का मागे टार्गेट मागं? केलं गेलं भाऊ, यामध्ये याच्यामध्ये नेमकं कोण तुम्हालाच असं का वाटतं? टार्गेट केलं गेलं? याच्यामध्ये बरेच लोक होते बाकीचे. आता आपल्याला माहिती आहे त्यांचं म्हणणं त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये असं आहे की गिरीश महाजनना संपवा. गिरीश महाजन संपला म्हणजे हे देवेंद्रजींचे एकदम राईट हँड आहेत, भाजपचे संकटमोचक आहेत, हे वारंवार त्यांनी म्हटलेलं आहे. हे संपले म्हणजे मग भाजप संपते, हे त्यांनी वारंवार अधिकारी, पोलीस अधिकारी आणि प्रवीण चव्हाण वकील जे विशेष सरकारी वकील यांनी नेमलेले होते तिथे अनिल देशमुखांनी, याची चर्चा आहे त्याच्यामध्ये. जयंतराव उद्धवजी मुख्यमंत्री असताना 100 कोटी रुपयाची मागणी तुम्ही अधिकाऱ्यांकडे केलीत, हप्ते तुम्ही मागितले, डान्स बारचे मागितले, दारूच्या बारचे मागितले, अवैध दारूचे मागितले, पत्त्याच्या क्लबचे मागितले. हे सांगायला आता का कोणाला यावं लागेल का ज्योतिषाला? आपण ऐकलं आहे, बघितलं आहे सगळं. स्वतः अधिकाऱ्यांनी ॲफिडेविट करून दिलेलं आहे की यांनी मला किती पैसे मागितले म्हणून. आणि त्याच्यामध्ये त्या चौकशीमध्ये ते जेलमध्ये गेले तुमचे गृहमंत्री. अजून तुम्हाला काय पुरावे पाहिजेत? अजून काय पुरावे पाहिजेत तुम्हाला तुमच्या सरकारच्या काय तुम्ही काय केलं? आणि उलट आरोप आमच्यावर करायचे आहेत भ्रष्ट सरकार आहे म्हणून. मला वाटतं जितकी नाचक्की म्हणजे होम मिनिस्टर जेलमध्ये जातो आहे वर्षभर, मला वाटतं यापेक्षा लाजिरवाडं काही असू शकत नाही. ते तुमच्या काळामध्ये झालेलं आहे. तुम्ही स्वतःचं सांगा ना. दबाव तंत्राचा वापर केल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आला तुम्ही. अहो काय दबावतंत्र? पोलिसांनी सांगितलं, CPंनी सांगितलं, DCPंनी सांगितलं, तिथल्या पोलिसांनी सांगितलं. मग आता मग काय सगळेच दबावतंत्र तर मग कोणालाच कारवाई करू नका ना. कशाला कोणाची इन्क्वायरी करताना कारवाई करतायत? करू नका. दबावतंत्र कशाला म्हणतात माहिती आहे ना? ज्या मुंडेंना तुम्ही फोन करून आमच्याकडे खोटे गुन्हे दाखल करायला लावले त्याला म्हणतात. आणि तुम्हीच कबुली दिलेली आहे, ते रेकॉर्डिंग आहे की कसा फसवला म्हणून गिरीश महाजनला. आता यातही फसला नाही, त्याच्यावर काहीतरी अंमली पदार्थांची केस टाका, त्याच्या गाडीमध्ये काहीतरी टाकून देता, पार्टीच्या नावाखाली डिक्की उघडा आणि आपणच किलो 2 किलो त्याच्यामध्ये काहीतरी अंमली पदार्थ टाका. हे तुमचं स्टेटमेंट तुमच्या अधिकाऱ्यांचं आहे. माझ्यावर वरतून दबाव आहे, मला सांगितलं आहे काय करून गिरीश महाजनला फसवा म्हणून. हे तुमचे सरकारी वकील, विशेष सरकारी वकील हे बोलत आहेत. हे रेकॉर्डवर आहे, ते बोलत आहेत म्हणून. आम्ही सांगतो म्हणून नाही, याला पुरावे म्हणतात. आज भाजपकडून प्रमुख नेत्यांची यादी जाहीर झालेली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी तुम्ही आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. सांगण्यात सगळ्या राज्यभरामध्येच प्रमुख लोकांवर जबाबदारी टाकले झालेले आहेत. आता आम्ही ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये जाऊन बैठका घेणार आहोत, कार्यकर्त्यांचे समन्वय करणार आहोत.